आज दिवाळी आहे म्हणून मी विचार केला माझ्या ताईला गिफ्ट करावी. शकता रॉकेट फोडायला गेलेला रोशन दा हात भाजला आता कोलगेट लावतोय. ती पण कुठली कोलगेट आहे बघा. सो हे गाईज गुड आफ्टरनून. भरपूर म्हणजे भरपूर दिवसानंतर आज ब्लॉग शूट करतोय म्हणजे 1-1.5 महिना झाला समथिंग. आज मस्त कुर्ता वेअर केलाय. आज लक्ष्मी पूजा आणि आपल्या तिन्ही शॉपची पूजा सुद्धा करायची. 2 वाजलेत आणि आज जेवायला पण काय असेल काय माहिती. आई जेवायला का बनवले आज बाबा? बिड्डा ना भेंड्या भाजी लक्ष्मी पूजा. बिड्डा आणि टांबोटा. काय 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 घेऊ तुला घेऊ कुठे नाना नाना घेऊ ए काय पडशील ये याला नुसता ना घ्यायला लागते. याला नुसता घ्यायला लागते. नुसतं घ्यायला पाहिजे. गाईच याचं नाव आहे क्रियांश. भरपूर दिवसानंतर व्लॉग टाकतोय. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल क्रियांश किती चरपाटे आहे. सगळ्यात जास्त चरपाटे आहे. आणि मम्मी पप्पा याचं टाकून जाताना याला घरान रडत पण नाही. नुसतं आम्हीच पाहिजे याला पाहिजे आजीस आणि याला पाहिजे काकूस. बघ कसा बघते शेमरे. काय करते नाना हे बोला काय करते बाई ब्लॉग शूट करते. या आज बघूया जेवायला काय बनवलंय आणि मग लगेच निघायचं आपल्याला शॉप वरती. कारण की गर्दी पण जाम आहे शॉप वरती. भरपूर प्रेम दिलंय तुम्ही सगळ्यांनी आयक्विरा मेन्सवेअरच्या तिन्ही ब्रँचला. आणि लवकरच आता किड्स वेअर ओपन होते आपलं नेक्स्ट मंथ मध्ये. त्याला पण असंच प्रेम दाखवा भरपूर सारं तुम्ही. मला तर माहिती आहे किड्स वेअरला ना भाई एवढा प्रेम येणार आहे ना. त्याच्यामुळे आपण भिवंडीमध्ये किड्स वेअर करतोय आपल्या शॉपच्या बाजूलाच. लवकरच त्याची पण ओपनिंग होणार आहे. आता सध्या मला ब्लॉग नव्हते शूट करायला भेटत त्याच्यामुळे मी शूट नव्हतं करत. आणि भरपूर जणांचे कमेंट वगैरे येतात की आता तू शूट नाही करत, आता तू फेमस जास्त झाला, त्याच्यानंतर शॉप टाकले. भाई लाईफ मध्ये ग्रोथ केली पाहिजे प्रत्येकाने. तुम्ही पण करा. आणि अचिव्हमेंट करण्यासाठी या सगळ्या काही गोष्टी कधी कधी ना बाजूला ठेवायला लागतात. पण मी ठीक आहे आता चालू करणार आहे ब्लॉग रेग्युलर चालू करणार आहे. भरपूर जण मला कमेंट वगैरे करतात ना भाई मला स्वतःला असं वाटतं रिग्रेट होतं की टाकायला पाहिजेत मी ब्लॉग. पण ठीक आहे थोड्याशा कामामुळे बिझी असतो समजून घ्या. सुसू नाही केली ना? सुसू केली का? केली नाही केली. आज जेवणाला काय बनवलं बघूया पहिला. याच्यामध्ये पापड आहेत. याच्या पिशवीमध्ये काय बांधून ठेवते नरम पडतात. लोणचं आहे. सगळं दाल भातच केलं वाटतं. सगळं दाल भात केले बाबू. काहीच नाही केलं. ही भाजी केली भेंड्याची. मला वाटलं चांगला काही केला असेल गोड गोड. दाल भात. आज बिड्डा भात लक्ष्मी पूजा ना बाबू. दुसरं काहीच नाही. काहीच नाही. तोच खायचा आजचा दिवस. उद्या खायचा तो. याला जे यो बाई येत नाही. रोसाच करतोय. चल या बा बघला का आता जा ये बा जा. चले कॅमेरा का माझा पिकतोय. जा जा आई जवळ जा. कोणतेच जवळ ना मम्मी जवळ ना जाते मग ए चल बघलं. चल नांगलं जेवून दे त्याला. चल अरे जेवू दे तरी. जेवू दे नांगलं जेवू दे. चल जेवू दे. चल जेवू दे. नांगलं जेवू. चल बाबा बाबा घे आला काय जेवतो मी जेवतो. आलो 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 आई जवळ. तर भाई आपण घेतलाय जेवण भेंड्याची भाजी लोणचा असा मस्तपैकी दिवाळीसाठी असं जेवण बनवलं. आई जेवायला कोण बनवलं आज? वहिनी बनवली. बनवून जेली का? हो. कुठे गेले? अरे ती वाटत तिथे फेरू वाटत ढील दिले ना मग ते सोनारा जवळ जे. चल येतं का बाबू? येतो जेवायला येते. तुला जेवून नाही देणार तुझा. तर मी पटापट जेवता आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटता. जेवलो मजा आली. टम्मी फुल झाली. बाहेर जाताना पोराला टाकून दोघा जण. चल ये लवकर जायचं आपल्याला. चल चल लवकर चल ये. कुठं चालला? अरे अरे चल जायचं ये. मम्मी जवळ जा. मम्मी जवळ जाणार बघ. जा मम्मी जवळ जा. मम्मी जवळ जा जा. चालेला गाडीन फिरायला लागते म्हणून असं करते. 2 शेंड्या म्हणल्या 2 शेंड्या म्हणल्या पप्पाने. नाही येणारच नाही. जा
जा. आता मी गाडी धुली आताच. गाडीन सगळा माल आहे म्हणजे दिवाळीचं सगळं आणलेलं असते. माझी गाडी तर मी एक तर टेम्पोच बनवले, पूर्ण गाडीमध्ये माल भरले. दादाने बाहेरच्या गाडी धुली, आदमाशा तर धुलीच नाही. जा आता मी चाललो, गाडी न्यायचं नाही आता. ते येणारच नाही, आता येणारच नाही बाबा. गाडीने जायचं उर. चला तर आता पहिला निघूयात. आपल्याला जायचंय डोंबिवलीच्या शॉपवरती, बघूयात काय आहे तिथे, कसा माहोल आहे. मग त्याच्यानंतर आपण जाणार आहोत पनवेल आपल्या भिवंडीच्या शॉपला. आणि दुकानांची सगळ्या पूजा पण करायची संध्याकाळी, त्याच्यामुळे मी कोणत्या शॉपला गेलो नाही अजून. सगळी पूजा इकडच्या दुकानांची पूजा केली की पनवेलच्या दुकानाची पूजा करायला जाईल. सर्व्हिस सेंटरवरती गर्दी बघा केवढी आहे गाडी धुवायला, त्याच्यामुळे दादाने गाडी घरीच धुतली. गाडी थोडीशी दुकानापासून लांबच लावली कारण की तिथे गाडी लावायला पार्किंगच नाही. आपल्याला माहिती आहे कोलेगावच्या शॉपला आपल्या. आता जाऊया दुकानावर. जस्ट आले दुकानावरती आणि हा स्टॅच्यू बघा, याला पण चष्मा घालून ठेवला यांनी. त्या बघू आतमध्ये काय चाललंय. लाईट गेली का रे? लाईटी का लावल्या नाही? लाईटी तर भाई कामच चालू आहे दुकानावरती. जसं झालंय दिवाळी आमच्या सगळे दुकानामध्येच चालली आहे. भाऊ वगैरे खरेदी करतात, तीच आमची खरेदी दिवाळी आहे. भावा कसा कलेक्शन आहे जरा सांगणार का आपल्या दुकानामध्ये? तुला तर लेवाला बघितलाय कसा असतो आपल्या दुकानात कलेक्शन. रेग्युलर येतो आपल्याकडे भाई. भाई कुठून येतो तू? विठ्ठलवाडीवर नाही तो बघ, कल्याणवर नाही तो भाई. दरवेळी आपल्या इथे शॉपिंग करायला, आणि दरवेळी 1-1 लाखाची शॉपिंग ना करत, मात्र 10 ते 15 हजारची शॉपिंग असतेच असते भावाची. बघ आता बसला मस्त चड्डीवरती आलाय, पण जाताना पॅन्ट घालून जाईल. काय बोलतो? ठीक आहे करा शॉपिंग पटापट. भाई काय बघतोय? कसं वाटलं कलेक्शन? शर्टाची क्वालिटी कशी आहे? धन्यवाद भाई. दुकानामध्येच होतो. दुकानामध्ये एवढी गर्दी झालेली ना भाई, काय बोलत तुम्हाला, जाम गर्दी झालेली. सगळ्यांना बरोबर वगैरे कपडे वगैरे लावले, थोडीशी मदत केली आणि आता निघतोय आपण आपल्या भिवंडीच्या शॉपला कारण की पूजा करायची आहे त्याच्या. तर काहीच आज तर डायरेक्ट ताईच्या इथं आलोय ब्लॉगची सुरुवात. बघा माझ्या ताईने काय घातलं आज. काय घातले बाई? प्लाझो ग भारी वाटतं पण. साईडला बघा किती सुंदर रांगोली काढली आहे. हे एनवेलप आहेत, हे सगळ्यांना द्यायचे दिवाळी बोनससाठी म्हणून. हे जरा लिहायला प्रियाजवळ आलोय. प्रियाचा अक्षर जरा चांगला आहे ना त्याच्यामुळे. नव्हता करायला पाहिजे का? आज दिवाळी आहे, चांगला ब्लॉग शूट करू. आई ते साईडला बसले. तुमच्यासाठी आणलं सगळ्यांना बोनस. अरे पॅकेट आहे. पाकिट आई द्याव ना पोरांना का नको द्याव बोनस. हॅपी दिवाळी. मला दिवाळीचं विश पण नाही करत यार. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. काय तर द्या तेव्हा दिवाळी वाटेल. आज दिवाळी आहे म्हणून मी विचार केला माझ्या ताईला गिफ्ट करावी बुलेट. आजच बुलेट तिला घेऊन दिले. कशी आहे बुलेट जरा कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. तिची ओळख ना दिसत, तिचा सिलेंडर बदला रे. आवाज नाही येत. कशी वाटते? मस्त. नक्की का? चप्पल भारी वाटते. एक टायर चालू आहे, टायर नको. कोण चालवणार? प्रिया का? प्रियाला जमन चालवायला बाई? ती बाईक चालवते. हा केव्हा चालवली? मी गाडी चालवत. प्रत्येक पालकाला आपल्याला सांगणे, मुलींना गाडी घ्या. प्रत्येक मुलींना गाडी. आता मुलांचे जमाने गेले, मुलींचे लाड चालू आहेत. बघा प्रियासाठी घेतली, माझ्या भाचीसाठी माझ्या ताईनी. एकदम सुंदर अशी आहे. आता किती दिवस चालवतं काय माहिती. तिचा कसा 2 दिवसाचा काम आहे. नवीन चालवी भाऊजाले. बघ नवीन बुलेट आली आहे, तीच घेतली आहे. वेगळीच बुलेट आहे. प्रियासाठी घेतली म्हणून ही घेतली आहे. आता चांगली दणकी घेतलीस ती. तर गाईच निघालो आता ताईच्या इथून. पूजा वगैरे चालू आहे. प्रियासाठी बुलेट पण घेतली आहे. आता आपण निघतोय घरी, कारण की घरी पण जाऊन मला गाड्यांची पहिला पूजा केलीस तिथं बरं झालं असतं, कारण की मग तिन्ही शॉपची पण पूजा करायची होती आणि ऑलरेडी आता लेट होते. जाऊया आता पटापट. तर भाई आपल्या दुकानाला हार घ्यायचे होते, त्याच्यामुळे आपण आलो इथे. आणि गाड्यांना पण हार. ह्यो आमचा जुना हारवाला आहे म्हणून आपण याच्याकडनं हारा घेता. काय बोलतात? झाले का हार? कुठे आहे मग? दे मग लवकर, चल घेऊन जायचं आहे.
भाई सगळे हार तर आपणच घेतलेले बघा, पूर्ण हार भरून घेतलाय. आता निघूयात आपण लगेच. तर भाई हार तर लावला आपल्या गाडीला. आणि या साईडला बाबू पण पाऊस येणार तर नाचायला लागले, पप्पा पण नाचायला लागले. भाई पाऊस येणार आहे आणि अशा दिवाळीच्या टायमाला पाऊस पडतोय. भाई तुमच्या इथं पडतंय का नाही? फुल हवा पाणी सुटल्या का? आमच्या इथे पूर्ण कालोख कालोख झाला. तो व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला नाही भेटणार. मात्र पाऊस पडणारच आहे इथे. मी तर दुकानावर होतो 2-3 दिवस. आपला नुकसान नाही, फटाकेवाल्यांचं नुकसान का? हिटिंग कोण आता ते आपण. चला चला भाई, चला चला भाई. आज मी ना अशा हवा पाण्यामध्ये हे करणार आहोत, पूजा करणार आहोत. पूजा नाही मग दिवा पेटवणार. दिवा नाही पेटणार, अगरबत्ती आणायची होत्यास. भेटला स्वस्तिक काढ ना वहिनी पहिला. स्वस्तिक तर काढ. तेलाचं अरे निघतील ते. डिझेल वॉश कर, डिझेल वॉशने गाडी निघते लागेल. हा आली नाही बरं. लईला केला पियाने बुलेट घेतली. हो माहित झालं. तिथं होतो मी. तू बाप्पा मोरया. पुढच्या दिवाळीला अजून एक नक्कीच माऊलीच्या कृपेने येणार म्हणजे येणार. दिवाळीला पुढच्या 6 महिन्यात आली बाई. तूने बोला आपण देखते. हे बाबा चला आता सगळे पूजा करा तुम्ही. आपली तर पूजा झाली आहे गाडीची. आपण लगेच निघूयात. आणि दिवाळीचा बोनस जाणार पाहिजे बाई. या पटकन मच्छी द्यावं. निघालो आता आपण. आता वाजले संध्याकाळचे 6, पावणे 6 झाले असतील आय थिंक. डायरेक्ट आता आपण इथून निघतो भिवंडीच्या शॉपला आपल्या. भाई सोन्यासारखी दिवाळी आहे आणि या साईडला भाई पाऊस पडतोय. तर गाईस गाडी इथं पार्क केली आहे आणि समोरच प्रशांत कॉर्नर आहे. आपल्याला जायचं आता प्रशांत कॉर्नर मध्ये. सगळ्यांना मिठाई घ्यायची आहे आणि आता सगळ्यांना आपण देणार दिवाळीचा बोनस. चला या. इथं मिठाई बघा केवढी भारी भारी मिठाई आहे साईडला. आपण घेतल्या सगळ्यांना पेट्या प्रशांत कॉर्नर मधून. द्यायचं तर जरा चांगलाच द्यायचं म्हणून त्याच्यामुळे सगळं काय घेतल्यात. आणि आता निघतोय आपण. तर देऊया सगळ्यांना पोरांना वगैरे काय काय द्यायचं आहे ते. चला तर जस्ट शॉपमध्ये आलोय आणि आता आपल्याला पटापट पूजा करायची आहे. साफसफाई वरती घेतो. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला बोललो ना आपल्या आणखी एक शॉपची लवकरच ओपनिंग होणार आहे. तो शॉप तुम्हाला दाखवतो आता मी. या साईडला ओपन केलाय. जस्ट आपल्या बाजूलाच आहे. इथं मेन्स वेअर असेल आपला पूर्ण आणि या साईडला पूर्ण किड्स वेअर. अजून याचं आता काम बाकी आहे. अजून भरपूर काम बाकी आहे. काउंटर वगैरे हे असणार आहेत. सगळं का तुम्हाला इम्पोर्टेड आर्टिकल तुम्हाला इथं बघायला भेटतील. चेक करा किती सुंदर असं आपण काम केलेलं आहे पूर्ण. या साईडला सुद्धा पूर्ण इम्पोर्टेड आर्टिकल राहतील. आता लाईटी लावायचे बाकी आहेत फक्त. आणि लवकरच तुम्हाला ओपनिंग डेट सुद्धा आपण ठरवणार आहोत. तशानुसार तुम्हाला सगळं काय माहिती पडेलच. आता सध्या तर आपण याची पूजा करू आणि मग याला बंद करू. आणि लवकरात लवकर ओपन करायचं आपल्या किड्स वेअर. आणि सगळे काय इथे जे आर्टिकल असतील ना तुम्हाला मार्केटला कुठेही बघायला भेटणार नाही. आणि जर तुम्हाला बघायला भेटले भरपूर हायली असतील. आणि आपण सगळं क्लोथिंगचा जो माल आणतोय ना मार्केटपासून डिफरंट आणतो. त्याच्यामुळे सगळं काही युनिक असतो. त्याच्यामुळे आपल्याकडे कस्टमर अट्रॅक्ट होतात आणि आपला स्वभाव आणि आपल्या कस्टमरचा नेचर वगैरे सगळं काय एकदम सुंदर असतं. म्हणून आजपर्यंत आयकुरा मेन्सवेअर टिकलं आहे भरपूर नाव. आणि असंच प्रेम तुमचं असून द्या. भरपूर सपोर्ट आहे तुमचा. तर पटापट पूजा करून घेऊया. गणपती बाप्पा मोरया. एकविरा माते की जय. प्रसाद प्रसाद वगैरे वाटूया आणि मग निघूयात लगे आपल्या डोंबिवलीच्या शॉपला. तिथून वापस आपल्याला पनवेलला जायचं. सगळीकडे पूजा करायची. आता आपण निघतो आपल्या डोंबिवलीच्या शॉपला. भिवंडीच्या शॉपला तर मस्त पूजा केली. सगळ्यांना बोनस वगैरे दिला दिवाळीचा आणि निघूयात आता आपण. तर भाई आता जस्ट आलोय डोंबिवलीच्या शॉपवरती. नारळ पोराला काहीच ना आणला. बोलायचं कशावरती लादी ना पण
गणपती बाप्पा मोरया. एकविरा माते की जय. ये करू घे रे. हा तर भावांना आता आपण निघालोय डायरेक्ट पनवेलला आणि तिथे पूजा करायची आहे. आता टायमिंग बघा तुम्हाला दाखवतो किती वाजले. 9 वाजलेत. कितीला पोहोचू आम्ही काय माहिती. 9 वाजले आताच. पूजा वगैरे केली आहे. आता शॉपची आपला शॉप बघू शकता करंजडेमध्ये आहे आपला शॉप. प्लॉट नंबर 307 ला. ज्यांना माहिती नसेल भाऊबीज निमित्ताने तुम्ही या, कारण की ब्लॉग आपण भरपूर दिवसानंतर टाकतोय. जे काय एकदम कडक तुम्हाला वर्क करणार आहेत. डोंबिवली पनवेलला सगळीकडे जायचं तुम्हाला. आणि आता आपल्या भावाचा बर्थडे आहे. भावाला बर्थडेच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. केक आणलेला आम्ही, पण केक थोडा गाडीमध्ये राहिल्यामुळे थोडासा वाकडा झाला. पण प्रेम केक पासून जास्त आहे आमच्या सगळ्यांचं तुझ्यावरती. कारण भाई बोला होता केक घ्यायला लागेल, यायला लागतं म्हणजे यायला लागतं ऐकूरा मेन्सवेअरला. चला कापू आता आपण पटापट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅलो आलो ब्रो 5 मिनिटांना. माझा पूर्ण शंभर मग काय होईल. थोडा दंड होईल. बाबा आले दुकान आतमध्ये. इथं बघू शकता रॉकेट फोडायला गेलेला रोशनदा हात भाजला. आता कोलगेट लावतोय. ती पण कुठली कोलगेट आहे बघा. आता ब्लॉग पण एडिटिंग केक नाही खात ना. गाईज सगळं काय काम वगैरे आटपलेत आपले. आता वाजलेत 12 वाजून 43 मिनिटं. या टायमाला आपण निघतो आता घरी. ऑलरेडी भरपूर टाइम झालाय. माझा हात पण थोडेसे लाचले. मी फटाके फोडवतो भाई. झाला सीन झाला. 2 दिवस आता काम नाही होणार, पण होऊन जाईल. काय नाही एवढं ध्यान देत राहिलो तर जास्त होऊन जाईल. सगळेजण बसलेत आता. भरपूर साराचा एवढा काम होता तेवढा आटपला आणि निघालं. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत. आजचा ब्लॉग कसा वाटला काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि मी लवकर ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेल, नक्कीच करेल. आता दिवाळी पण झाली आहे. सगळे काय सण वगैरे झालेत आपले. आता प्रॉपरली तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील आपले. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा दिवाळीचा ब्लॉग आवडला असेल. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.